मागच्या 10 ते 12 दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव जवळपास निम्म्याने घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. कारण उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही आहे शेतकऱ्यांचा. मी आत्ता सायखेडा बाजार समितीमध्ये आहे. या ठिकाणी देखील आता कांदा जो आहे विक्रीसाठी आलेला आहे आणि आज या बाजार समितीमध्ये साधारणपणे 1700 ते 1750 रुपयांपर्यंतचा भाव कांद्याला मिळतो आहे. मात्र या कांद्याचं अवकाळी पावसाने देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा वाढलेला आहे. नेमकं आत्ता शेतकऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत हे सगळे शेतकरी आहेत. दादा, कांदा बाजारात विक्रीसाठी आणलाय, किती कांदा आणलेला आहे आणि काय भाव मिळतोय? आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे साहेब, म्हणजे आवक कमी आहे. म्हणजे उत्पन्न असं झालंय ना, तर लय खूप कमी निघू राहिलंय कांदा सध्या. म्हणजे वातावरण मागं खराब होतं ना, त्या वातावरणामुळे ना माल पाहिजे तेवढा निघून राहिला आणि त्यातली त्यात ही बाजारची समस्या निर्माण झालेली. किती नुकसान होत आहे? आता असं साधारणतः आपल्याला जो रेग्युलरचा जो कांदा आहे तो बिघायला 50-60 क्विंटल निघतोय, तर आता तो कांदा 25 क्विंटल निघू राहिलाय असं. दादा, काय परिस्थिती बाजारात? परिस्थिती अशी झालेली आहे, मालाचे म्हणजे आवरेज तर घटलेले आहे, नुकसान जास्त झालेली आहे. आता बाजारही खाली ढसळलेली आहे आणि खर्च खूप वाढलेला आहे. एकरी खर्च 80-90 हजार रुपये खर्च कमीत कमी झालेला आहे. म्हणजे जास्त खर्च लाख रुपयापर्यंत जातोय, तसा 80,000 रुपये खर्च. आणि आवरेज आज झालं का एकरी म्हणजे 30-40 एकरी आवरेज निघू राहिलेलं आहे. मग आता सध्या जो भाव मिळतोय तो परवडतोय का? नाही परवडत ना. डायरेक्ट म्हणजे घरातून पैसे जाऊ राहिले, भाडं म्हणजे वगैरे सगळे घरातून खर्च, काढणी वगैरे घरातून जाऊ राहिली. म्हणजे खर्च वसूल सुकट नव्हत, प्रॉफिट तर जाऊ दे पण खर्च सुकट न वसूल होऊ राहिला. आता लाल कांदा आहे, हा जास्त दिवस टिकत नाही, त्याचं देखील एक आव्हान आहे खरं तर. हो, या कांदा जास्तीत जास्त 15-3 वारच टिकू शकतो. या चालू रनिंगमध्येच वापरायला लागतो आणि उत्पन्न याचा आमदा दरवर्षीपेक्षा निम्मच आहे. दरवर्षी एकरी समजा 100 क्विंटलच्या वर निघतोय, या टायमाला एकरी फक्त 50च क्विंटल निघू राहिला अभि. काय कारण? याला कारण निसर्गाने माल पोचले नाही. निसर्गाने जे पाऊस झाल्यामुळे वातावरणावर माल पोचला नाही आणि त्याच्यात उत्पन्न घातल्यामुळे बाजार भाव बी कमी झाल्यामुळे त्याचं उत्पन्न निघत नाही. किती बाजार भाव मिळतोय सध्या? आता सध्या चांगला माल असला तर तो उपतोय 16-17 रुपये आणि मग हलका माल असा तो 500-600 रुपये असं उपू राहिला आहे गुलटी. किती भाव मिळाला पाहिजे म्हणजे तुम्हाला किमान उत्पादन खर्च निघू शकतो, 4 पैसे मिळू शकतो? कमीत कमी 2500 ते 3000 रुपये एक लेवल वापरला तरच खर्च वसूल होऊ शकतो बस. काय काय खर्च येतोय कांद्याला सध्या? त्या खताच्या ज्या महागाया झाल्या ना, त्या खताच्या महागायामुळं कांदा आम्हाला परवडत नाही. आता एवढीच आवक आहे ना, हा आजच्या मार्केटला एवढंच माल आलेला आहे आणि याला आता बाजार फार कमी आहे. त्याच्यामुळं आणि हे निर्यात शुल्क जी लागलेली ती 20% लागलेली आणि ती पूर्णच कमी करली तरच बाजार वाढेल, असं आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. काय काय खर्च येतोय कांद्याला सध्या, थोडं सांगाल विस्तृतपणे? खर्च आता मजुरी फार महाग झालेली आहे. आता एकरी आम्हाला 50-60 हजार रुपये खर्च येतो आणि तेवढा आता माल निघून नाही राहिला. म्हणजे आता आम्ही जे पैसे गुंतवले त्याच्यातून आम्हाला 1 रुपया बेनिफिट मिळून नाही राहिलं. पण हा माल ठेवता येत नाही ना, हा लाल कांदा असल्यामुळं हा मार्केटला आणावा लागतो. हा ठेवायचा काही विषयच नाही याचा. त्याच्यामुळं इथं तो जो भाव मिळेल त्या भावात हा कटून टाकणं म्हणजे शेतकरी लॉसमध्येच आहे. निर्यात शुल्क हटवलं तर किती फायदा होईल? निर्यात शुल्क हटवलं तर थोडाफार मार्केटला आधार मिळेल, पण सरकारने कांद्याच्या बाबतीत कायम दर सोडीचं धोरण आहे ना, त्यामुळं सर्वात जास्त तोटा शेतकऱ्यांना होतोय. सरकारने जे IS ऑफिसर आहे त्यांच्या माध्यमातून काहीतरी असं कायमस्वरूपी धोरण कांद्याबाबत ठरवलं गेलं पाहिजे. कायम बाजारामध्ये स्थिरता आली पाहिजे आणि ज्यावेळेस खूपच बाजार कमी होतील त्यावेळेस किंमत स्थिरीकरण निधीचा वापर शासनाने वेळोवेळी केला पाहिजे. फक्त ग्राहकांसाठीच त्या किंमत स्थिरीकरण निधीचा वापर केला गेला नाही पाहिजे. ग्राहक धार्जिनं ठीक आहे, पण शेतकऱ्यांचा पण विचार थोडाफार सरकारने केला पाहिजे. आता सध्या काय परिस्थिती आहे तुमच्या शेतात? आता सध्या म्हणजे वातावरणामुळं म्हणजे जी कांद्याची लागवड आहे किंवा कांदा आहे शेतातला, तो खूपच त्याला पेस्टिसाईड आणि भरपूर खर्च करावा लागतो आणि त्या प्रमाणात त्याचं उत्पादन काय सध्या मिळू नाही राहिलं. त्यामुळं उत्पादनात कमी आणि बाजारभाव म्हणजे असा दुहेरी मार आहे शेतकऱ्याला. आणि ह्या गोष्टीला कारण जवळपास सरकारची धोरणच असं आमचं मत आहे शेतकऱ्यांचं. काय करायला हवं असं वाटतं?
हां तेच ना, सरकारने कांद्याच्या निर्यात किंवा आपल्याकडं पुरवठा आणि मागणी याचं गणित जे IAS ऑफिसर आहे आपल्याकडे, यांना एवढा पगार आहे, त्यांनी ते ठरवलं गेलं पाहिजे शासनाने, याच्यावर कायमस्वरूपी किंवा दीर्घकालीन काहीतरी उपाययोजना केली पाहिजे असं माझं मत आहे. दीर्घकालीन उपाययोजना करावी अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून केली जाते, मात्र अजून ठोस काही उपाययोजना होताना दिसत नाही. अगदी बरोबर. ही शेतकऱ्यांच्या यांच्या मनातल्या भावना आहे, ह्याच सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना आहे. मुळामध्ये जर आता NDAचं देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार आलेलं आहे आणि हे सगळं होत असताना देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब बोलले होते की आम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. शेतकऱ्यांचं कर्ज दुपटीने झालं पण उत्पन्न काही दुप्पट झालं नाही. आज जर आपण बघाल तर हा खरीपचा जो कांदा आहे, लेट खरीपचा जो कांदा आहे, ज्या कांद्याला आता साधारणतः 3,500-4,000 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळायला हवा होता, तो कांदा अवघा मातीमोल कवडीमोल दराने 1,200-1,400 रुपये 1,500 रुपये क्विंटलने शेतकऱ्याला विकण्याची वेळ आली. उत्पादन घटलं, शेतामध्ये कांदा पाहिजे तितका निघत नाही आहे आणि जो काढलेला कांदा आहे जो आता बाजार समित्यांमध्ये शेतकरी विक्रीसाठी घेऊन येत आहे, काय मागणी काय पण आमची मागणी हीच आहे की कांद्याच्या निर्यातीवर कुठलंही बंधन नको, केव्हाही नको. जेव्हा जेव्हा देशात कांदा अधिकचा होईल त्यावेळेस दरवर्षी ही परिस्थिती येते की त्यांना बाजारभाव कवडीमोल मिळतो. मग सरकारने, केंद्र सरकारने जर असं धोरण निर्माण केलं की त्या धोरणानुसार देशात लागणारा कांदा शेतकरी पुरवतील, तेवढा उत्पादित करतील, पण अधिकचा कांदा जो उत्पादित होतोय तो सातत्यपूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात झाला पाहिजे. त्याच्यावर कुठले शुल्क नको, बंधनं नको. आणि महाराष्ट्र सरकारची पण ही जबाबदारी आहे की केंद्राकडून कांद्याचे जे धोरण आहे हे शेतकऱ्याच्या हिताचं केंद्र सरकारने आखलं पाहिजे. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या या सगळ्या व्यथा आहेत, कारण मोठ्या कष्टाने हा जो कांदा आहे हा शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकवतो. खरं तर आता हा जो कांदा आहे हा लाल कांदा आहे, याची टिकवण क्षमता जी आहे ती देखील अवघ्या काही दिवसांचीच आहे. म्हणजे हा कांदा जर शेतकऱ्यांनी आणखी काही दिवस घरामध्ये ठेवला, शेतामध्ये ठेवला, तर त्याला कोंब फुटायला सुरुवात होईल आणि त्यामुळे प्रचंड असं नुकसान शेतकऱ्यांचं होऊ शकतं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडे पर्याय नाही आहे. कांद्याचे भाव जरी कमी झालेले असले तरी हा कांदा जास्त दिवस ठेवता येणं शक्य नसल्यामुळे शेतकरी हा कांदा जो आहे तो बाजारात विकायला घेऊन येत आहेत आणि जो भाव मिळेल त्या भावामध्ये हा कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधींचं नुकसान दररोज सहन करावं लागतं आहे. साधारणपणे विचार केला तर प्रत्येक शेतकऱ्याला हे भाव कमी झाल्यामुळे साधारणपणे 1 लाखांपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान जे ते सहन करावं लागतं. आणि त्यामुळे सरकारने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करावा. जे 20% निर्यात शुल्क आहे ते तातडीने रद्द करण्यात यावं आणि कांद्याला चांगला भाव मिळेल यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावीत, अशा पद्धतीची मागणी नाशिक जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी करतात. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.